नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 18 मे 2024. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? जागतिक उच्च रक्तदाब दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक डी, 17 मेला दरवर्षी या ठिकाणी वर्ल्ड हायपर टेन्शन डे म्हणजेच जागतिक उच्च रक्तदाब दिवस म्हणून आपण साजरा करतो. जर तुम्हाला असं विचारलं 2024 ची थीम काय आहे तर लिहून घ्या, मेजर युअर ब्लड प्रेशर ॲक्युरेटली, कंट्रोल इट, लिव्ह लॉंगर. अशा प्रकारची थीम आहे 2024 साठी. ठीक आहे, 17 मेच्या अगोदर एक 16 मे असतो. त्या दिवशी अजून एक महत्त्वाचा दिवस आहे, वारंवार विचारला जातो, नॅशनल डेंग्यू डे म्हणजेच राष्ट्रीय डेंग्यू दिवस दरवर्षी 16 मेला आपण साजरी करीत असतो. ठीक आहे, आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ काळजीपूर्वक पहा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे, तुम्ही कोणत्याही एक्झामची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो? शिक्षणातील उत्कृष्ट योगदानासाठी ग्लोबल एक्सलन्स अवॉर्ड 2024 कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, चंद्रकांत सतीजा यांना या ठिकाणी ग्लोबल एक्सलन्स अवॉर्ड 2024 ने सन्मानित करण्यात आलेला आहे. का सन्मानित करण्यात आलं? कारण काय आहे? लिहून घ्या, उत्कृष्ट योगदानासाठी. कोणत्या क्षेत्रामध्ये? तर शैक्षणिक या किंवा शिक्षणातील उत्कृष्ट योगदानाबद्दल त्यांना ग्लोबल एक्सलन्स अवॉर्ड 2024 ने सन्मानित करण्यात आलं आहे. अजून एक पॉइंट लिहून घ्या, विदर्भ विभागातील सर्वात विश्वसनीय प्रवेश सल्लागार म्हणून ग्लोबल एक्सलन्स अवॉर्ड 2024 त्यांनी जिंकलेला आहे. ठीक आहे, पहिलाच प्रश्न पुरस्कारासंदर्भात आहे. तर लगेच आपण काय करूया, नवनवीन जे काही पुरस्कार या ठिकाणी प्रदान करण्यात आलेले आहेत वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या व्यक्तींना, त्याच्यावरती आपण एकदा नजर टाकूया. लिहून घ्या, व्हिटली गोल्ड अवॉर्ड 2024 ज्याला आपण ग्रीन ऑस्कर या नावाने सुद्धा ओळखतो, तो पुरस्कार देण्यात आलेला आहे पूर्णिमा देवी बर्मन यांना. त्यानंतर गोल्डमन पर्यावरण पुरस्कार 2024 ज्याला आपण ग्रीन नोबेल या पुरस्काराने देखील ओळखलं जातं, तो देण्यात आला आहे अशोक शुक्ला यांना. 2024 मधील केम्ब्रिज समर्पित शिक्षक पुरस्कार देण्यात आलेला आहे जीना जस्टस यांना. मिस युनिव्हर्स ब्युनोस आयर्सचा किताब या ठिकाणी देण्यात आलेला आहे अलेक्झांड्रा रॉड्रिग्ज यांना, जे की अर्जेंटिनाचे आहे. न्यूज वीकची 2024 ची जगातील सर्वोत्कृष्ट रुग्णालयांच्या यादीमध्ये प्रथम क्रमांक या ठिकाणी मिळालेला आहे मेदांता गुरुग्रामला. वर्ल्ड प्रेस फोटो ऑफ द इयर पुरस्कार 2024 ने सन्मानित करण्यात आला आहे मोहम्मद सालेम यांना. ग्लोबल प्राइड ऑफ सिंधी पुरस्कार 2024 ने सन्मानित करण्यात आला आहे पवन सिंधी यांना. फाईडद्वारे ग्रँड मास्टर शीर्षक या ठिकाणी जिंकलेला आहे वैशाली रमेश बाबू यांनी. आणि ग्लोबल एक्सलन्स अवॉर्ड 2024 ने सन्मानित करण्यात आला आहे चंद्रकांत सतीजा यांना. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा. लॉरेन्स वोंग यांनी अलीकडेच कोणत्या देशाचे नवीन पंतप्रधान म्हणून शपथ घेतलेली आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, सिंगापूर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर सिंगापूर देशाचे नवीन या ठिकाणी पंतप्रधान म्हणून लॉरेन्स वोंग यांनी या ठिकाणी नुकतीच ओथ घेतलेली आहे, शपथ घेतलेली आहे. लगेच काय करूया, 2024 मध्ये जे काही नवनवीन या ठिकाणी पंतप्रधान बनलेले आहेत वेगवेगळ्या देशांचे, त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. जसं की ऑस्ट्रेलियाचे नवीन पंतप्रधान बनलेले आहेत अँथनी अल्बानीज. युक्रेनचे आहेत देनिज शमिहल. रशियाचे आहेत मिखाईल मिशुस्टिन. नेपाळचे आहेत पुष्पकमल दहल. भूतानचे आहेत लोटे शेरिंग. कझाकस्तानचे आहेत ओल्जाज बेक्टेनोव. न्यूझीलंडचे आहेत क्रिस्तोफर लक्सन. पोलंडचे आहेत डोनाल्ड टस्क. फ्रान्सचे आहेत गॅब्रियल अटल. येमेनचे आहेत अहमद अवाद बिन मुबारक. आयर्लंडचे आहेत सायमन हॅरिस. आणि सिंगापूरचे बनलेले आहेत लॉरेन्स वोंग. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक तिसरा. टॉप 25 रँकिंगमध्ये प्रवेश करणारी पहिली भारतीय महिला टेबल टेनिसपटू कोण बनलेली आहे किंवा कोण ठरलेली आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, मनिका बत्रा या ठिकाणी टॉप 25 रँकिंगमध्ये प्रवेश करणारी पहिली भारतीय महिला टेबल टेनिसपटू ठरलेली आहेत. तुम्हाला फिरून प्रश्न विचारला जाऊ शकतो, मनिका बत्रा कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? तर टेबल टेनिस या खेळाशी संबंधित आहेत.
2 पॉईंट लिहून घ्या. या खेळाडूने एकेरी टेबल टेनिसमध्ये भारतीयाने मिळवलेल्या सर्वोच्च रँकच्या जी साथयाननच्या 5 वर्षाच्या जुन्या विक्रमासोबत बराबरी केलेली आहे. 2015 कॉमनवेल्थ टेबल टेनिस चॅम्पियनशिपमध्ये मनिका बत्रा या खेळाडूने 3 पदके जिंकलेली होती. ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 4. युनेस्कोच्या मेमरी ऑफ द वर्ल्ड आशिया पॅसिफिक रिजनल रजिस्टरमध्ये भारतातील कोणत्या कामांचा समावेश करण्यात आलेला आहे? 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. वरील सर्व हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. मी काय सांगतोय, प्रश्न काय आहे लक्षात घ्या. युनेस्कोच्या मेमरी ऑफ द वर्ल्ड आशिया पॅसिफिक रिजनल रजिस्टरमध्ये भारतातील किती कामांचा अलीकडेच समावेश करण्यात आला आहे? तर 3 कामांचा. कोणकोणत्या ठिकाणच्या? तर पर्याय क्रमांक 1 आहे, याच्यामध्ये समावेश करण्यात आला आहे आपलं रामचरितमानस. त्यानंतर पर्याय क्रमांक बी पंचतंत्र आणि त्यानंतर पर्याय क्रमांक सी सहृदय लोकलोकन यांना या ठिकाणी या 3 गोष्टींना याच्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. ठीक आहे. कोणत्या? तर युनेस्कोच्या यादीमध्ये. युनेस्को फुल फॉर्म आहे युनायटेड नेशन्स एज्युकेशनल सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन, ज्याची स्थापना 16 नोव्हेंबर 1945 ला झाली. मुख्यालय आहे पॅरिस फ्रान्स या ठिकाणी आणि वर्तमानमधील महासंचालक आहेत युनेस्कोचे ऑड्रे अझौले असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 5. जागतिक एड्स लस दिवस, वर्ल्ड एड्स वॅक्सिन डे असं इंग्रजीमध्ये म्हणता येईल, तो दरवर्षी केव्हा साजरा करण्यात येत असतो? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. आजच्याच दिवशी 18 मेला दरवर्षी जागतिक एड्स लस दिवस म्हणून आपण साजरा करतो. 2 गोष्टी आहेत, कन्फ्युजन होऊ शकतं. पहिली गोष्ट आहे, जर तुम्हाला असं विचारलं जागतिक एड्स दिवस कधी असतो, तर तो असतो 1 डिसेंबरला. आणि जर तुम्हाला असं विचारलं जागतिक एड्स लस दिवस कधी असतो, तर तो असतो 18 मेला. याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ द्यायचं नाही. ठीक आहे. प्रश्न कशा संदर्भात आहे? महत्त्वाच्या दिवसाबद्दल. तर लगेच काय करूया, मे महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. जसं की 1 मेला 3 दिवस असतात. आंतरराष्ट्रीय कामगार दिवस, महाराष्ट्र तसेच गुजरात राज्याचा राज्य दिवस आणि उज्ज्वला दिवस. 2 मे जागतिक टुना मासा दिवस. 3 मे जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिवस. 4 मे कोळसा खाण कामगार दिवस. 7 मे जागतिक ॲथलेटिक्स दिवस आणि जागतिक दमा दिवस. जागतिक दमा दिवस असतो मे महिन्याच्या पहिल्या मंगळवारी. 8 मे जागतिक रेड क्रॉस दिवस. 11 मे राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस. 12 मे आंतरराष्ट्रीय परिचारिका दिवस. 14 मे जागतिक स्थलांतरित दिवस. 15 मे कुटुंबाचा आंतरराष्ट्रीय दिवस. 17 मे जागतिक दूरसंचार दिवस आणि जागतिक उच्च रक्तदाब दिवस. 18 मे जागतिक एड्स लस दिवस, आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिवस आणि मे महिन्याच्या 3ऱ्या शनिवारी म्हणजेच 18 मेला यावर्षी आहे सशस्त्र सेना दिवस. त्यानंतर 21 मे दहशतवाद विरोधी दिवस. 22 मे जैविक विविधतेसाठी आंतरराष्ट्रीय दिवस आणि 31 मे तंबाखू विरोधी दिवस आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती. क्लिअर? पुढचा प्रश्न क्रमांक 6. नीरज चोप्रा या आपल्या गोल्डन बॉयने फेडरेशन कप 2024 मध्ये नुकतंच सुवर्ण पदक जिंकलेलं आहे. तर हे जे काही फेडरेशन कप 2024 आहे ते कुठे आयोजित करण्यात आलेलं होतं? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. भुवनेश्वर या ठिकाणी आयोजित करण्यात आलं होतं. लगेच 3 पॉईंट लिहून घ्या. भुवनेश्वर येथे 27वी राष्ट्रीय महासंघ वरिष्ठ ॲथलेटिक्स स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्याच्यामध्ये 4थ्या फेरीमध्ये 82.27 मीटरच्या प्रयत्नाने या ठिकाणी नीरज चोप्राने आघाडी घेतली होती. तसेच 2021 मध्ये या ठिकाणी फेडरेशन कपमध्ये सुवर्ण पदक जिंकलं होतं नीरज चोप्रा या खेळाडूने 87.80 मीटर भाला फेकून. या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. पुढचा प्रश्न क्रमांक 7 विचारला जाऊ शकतो, स्टार मार्क करून ठेवा. राजस्थान राज्यामध्ये मंत्री म्हणून नियुक्त होणाऱ्या पहिल्या महिला कोण बनलेल्या आहेत? 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. कमला बेनीवाल असं त्यांचं नाव आहे. त्या या ठिकाणी राजस्थान राज्यामध्ये मंत्री म्हणून नियुक्त होणाऱ्या पहिल्या महिला या ठिकाणी बनलेल्या आहेत. ठीक आहे. प्रथम महिलाबद्दल बोलण्यात आलं. लगेच काय करूया, नवनवीन क्षेत्रामध्ये जे काही प्रथम महिला नियुक्त झालेल्या आहेत त्याच्यावरती चर्चा करूया. अत्यंत महत्त्वाची स्लाइड आहे. 8000 मीटर उंचीची 2 शिखरे कोणकोणते? माउंट एव्हरेस्ट आणि माउंट मकालू फक्त 16 दिवसामध्ये सर करणारी पहिली भारतीय महिला गिर्यारोहक ठरलेल्या आहेत. सविता कंसवाल असं त्यांचं नाव आहे. घोडेस्वारीमध्ये अर्जुन पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय महिला ठरलेल्या आहेत दिव्यकृती सिंग.
जागतिक टेबल टेनिस विजेतेपद पटकावणारी पहिली भारतीय महिला ठरली आहे श्रीजा अकुला. भारतीय सैन्यामध्ये सुभेदार पदावरती असणारी पहिली महिला या ठिकाणी बनलेल्या आहेत प्रीती रजक. दक्षिण रेल्वेची पहिली ट्रान्स वुमन प्रवासी तिकीट परीक्षक बनले आहेत सिंधू गणपती. BSF दलाच्या पहिल्या महिला स्नायपर पदी या ठिकाणी नियुक्त झालेल्या आहेत सुमन कुमारी. अलीगड मुस्लिम विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू बनलेल्या आहेत नईमा खातून. आणि राजस्थानमध्ये मंत्री म्हणून नियुक्त होणाऱ्या पहिल्या महिला बनलेल्या आहेत कमला बेनीवाल. पुढचा प्रश्न क्रमांक 8. भारत सरकारने पुराचा सामना करण्यासाठी कोणत्या देशाला $10 लाख मानवतावादी मदत जाहीर केलेली आहे? 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. आफ्रिकेमधील एक देश आहे केनिया नावाचा, त्या देशाला या ठिकाणी मानवतावादी मदत जाहीर केली आहे. कोणी? आपल्या प्यारा भारताने. कशासाठी? पुराचा सामना करण्यासाठी. उद्देश काय आहे? लिहून घ्या. विनाशकारी पुरामुळे झालेल्या विनाशाचा सामना करण्यासाठी या देशाला मदत करणे. केनिया कुठला आहे? आफ्रिकेतील एक देश आहे, ज्याचे अध्यक्ष विल्यम रुटो आहेत. राजधानी आहे नैरोबी आणि चलन वापरलं जातं केनियन शिलिंग असं त्या चलनाचं नाव आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 9. कोणत्या देशाने जगातील पहिले 6G प्रोटोटाइप डिव्हाइसचे अनावरण केलेले आहे? 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. जपान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर जपान या देशाने जगातील पहिले 6G प्रोटोटाइप डिव्हाइसचे इनॉग्रेशन केलेले आहे. मला फक्त कमेंट करून सांगा जपानचे वर्तमानमधील अध्यक्ष कोण आहेत, जपानची राजधानी काय आहे आणि जपानमध्ये चलन कोणतं वापरलं जातं, एवढ्या 2-3 गोष्टीची उत्तरं देण्याचा प्रयत्न करा. पुढचा प्रश्न क्रमांक 10. फोन पेने अलीकडेच कोणत्या देशामध्ये UPI सेवा सुरू केलेली आहे? लगेच फुल फॉर्म लिहून घ्या. या ठिकाणी युनायटेड पेमेंट इंटरफेस असं याचा फुल फॉर्म आहे. 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. श्रीलंका हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. माफ करा, युनायटेड नाही, युनिफाईड पेमेंट इंटरफेस असं याचा या ठिकाणी फुल फॉर्म आहे. 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. श्रीलंका हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे, ज्या देशाच्या अंतर्गत या ठिकाणी फोन पेने अलीकडेच UPI सेवा सुरू केलेली आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 11. नुकतीच रस्किन बॉन्ड यांना साहित्य अकादमी फेलोशिपने सन्मानित करण्यात आलेला आहे. तर हे जे काय रस्किन बॉन्ड आहेत हे कोणत्या भाषेतील लेखक आहेत? 11व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. इंग्रजी भाषेतील हे ऑथर आहेत, लेखक आहेत. यांची बरेच पुस्तकं आहेत, त्याच्यापैकी काही या ठिकाणी एक्झाममध्ये विचारलेले आहेत, जसं की द रूम ऑन द रूफ, आवर ट्रीज स्टील ग्रो इन देहरा, अ फ्लाइट ऑफ पिजॉन्स, द ब्ल्यू अम्ब्रेला, ग्रॅनीज ट्री क्लाइम्बिंग आणि अँग्री रिव्हर अशा प्रकारचे काही पुस्तकं आहेत जे एक्झामला विचारलेले आहेत. अशा प्रकारे शेवटचा प्रश्न क्रमांक 12. अलीकडेच आलेल्या एका अभ्यासानुसार आफ्रिकन वंशाच्या स्त्रियांमध्ये स्तनाच्या कर्करोगाची किती जीन्स आढळलेली आहेत? 12व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. 12 या ठिकाणी जीन्स आढळलेली आहेत. 2-3 पॉईंट लिहून घ्या. हे शेवटी त्यांच्या रोगाचा धोका अधिक अचूकपणे निर्धारित करण्यासाठी मदत करू शकणार आहेत. हे युरोपियन वंशाच्या स्त्रियांच्या संभाव्य जोखीम भिन्नतेकडे लक्ष वेधते आणि सध्याच्या मोजमापांच्या तुलनेमध्ये आफ्रिकन वंशाच्या स्त्रियांसाठी संशोधकांचे स्तनाच्या कर्करोगाच्या जोखमीचे प्रमाण अधिक अचूक होते. क्लिअर? गोष्टी समजल्या? तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये, हा कसा वाटतो नक्कीच कमेंट करत चला. आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न. बरेच जण म्हणत आहेत की सर फक्त महाराष्ट्रातील करंट अफेअर्स घ्या, फक्त महाराष्ट्रातील एक्झामला या ठिकाणी टार्गेट करून करंट अफेअर्सचे प्रश्न बनवत चला. लक्षात घ्या, फक्त एकच व्हिडिओ या ठिकाणी आपण बनवू शकतो महाराष्ट्रातील करंट अफेअर्सवरती, परंतु दररोजच्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रातीलच करंट अफेअर्स असतील असं या ठिकाणी शक्यता खूप कमी असते. कारण की पूर्ण या ठिकाणी भारतातल्या ज्या काही करंट अफेअर्स आहेत, आंतरराष्ट्रीय लेवलच्या ज्या काही करंट अफेअर्स आहेत, या एक्झामला विचारले जात असतात. ठीक आहे, फक्त महाराष्ट्रच धरून बसायचं नाहीये. मागच्या पोलीस भरतीमध्ये अक्षरशः UP उत्तर प्रदेशचे प्रश्न आलेले आहेत, मध्य प्रदेशचे प्रश्न आलेले आहेत, दिल्लीचे प्रश्न आले आहेत. त्याच्यामुळे तुम्ही हा संभ्रम, थोडंसं कन्फ्युजन होत आहे, हा दूर करा. फक्त महाराष्ट्रातीलच विचारतील असं नाही. हा असं म्हणू शकता की महाराष्ट्रातील करंट अफेअर्सवरती थोडासा भर जास्त असतो, परंतु आपण त्याच्यावरती सुद्धा या ठिकाणी प्रयत्न करत चलू. परंतु आंतरराष्ट्रीय लेवलचे, नॅशनल लेवलचे हे सुद्धा करंट अफेअर्स अत्यंत महत्त्वाचे आहेत. काळजी करू नका. जर तुम्हाला महाराष्ट्रावरती करंट अफेअर्स पाहिजे असतील तर मी एक
प्रयत्न करेल सेपरेट 1-2 व्हिडिओ फक्त महाराष्ट्रातील करंट अफेअर्सवरती बनवायचा प्रयत्न करेल, ठीक आहे. आणि बिलकुल टेन्शन घेत जाऊ नका. कमेंटकडे, सगळ्या कमेंटकडे माझं लक्ष असतं. तुम्हाला वाटतं की मी कमेंट वाचत नाही, तुमच्या कमेंटला मी रिप्लाय देत नाही, ठीक आहे. काळजी करू नका, मी त्याचा सुद्धा या ठिकाणी प्रयत्न करतो व्हिडिओ बनवायचा, ठीक आहे. लिहून घ्या तुमच्यासाठीचा प्रश्न. भारताने कोणत्या देशाचे चाबहार बंदर 10 वर्षासाठी लीजवरती घेतलेले आहे? ब्राझील, इराण, अफगाणिस्तान की इराक? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिंदासपणे टाईप करण्याचा प्रयत्न करा. या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही, परंतु ट्राय करणं, प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणं, तपासणं हे देखील तितकंच जास्ती महत्त्वाचं सुद्धा असणार आहे.